नमस्कार. रामकृष्ण हरी. कसे आहेत? बरे मस्त आहेत ना? पोराने आणून टाकलं नाही तर धन्यवाद सगळ्यांना. बघा तुम्ही माझी एक गोष्ट ऐका. तुम्हाला लई छान वाटन, तुम्हाला ऐकावं पण वाटन. ऐकू नाही आली तर भले सोडून द्या, पण नक्कीच मी तुम्हाला गोष्ट सांगते. माझी गोष्ट ऐका. रामकृष्ण हरी. बरं का सगळ्यांना. बघा एक गरीब माणूस असतो, शेतामधलं भरपूर काम करतो. भरपूर म्हणजे भरपूर काम करतो. किती पण काम केलं ना तरी हे बघा दिवसभर शेतातलं काम करायचं. बघा रात्रीचं पण पाणी घालायला जायचं शेतामध्ये, दारे सोडायला. तरी पण बिचारायला काय माहिती, पहिलं चांगलं होतं, पण नंतर नाही का हळूहळू बिचारा गरीब झाला. तर मग शेतामध्ये धान पिकाना काय पिकाना. तर मग एक साधू आला आणि म्हणतो, बाळा मला काहीतरी धान्य दे ना, तुला शेतपत भरपूर आहे. म्हणतो, बाबा मला शेतपत भरपूर आहे, पण त्या शेतामध्ये धान्यच उगवत नाही आहे. बरं म्हणला, धान्य उगवत नाही का? तुम्हाला आता तर दे, मला भूक लागली, काहीतरी धान्य दे. माझे पोरं घरात उपाशी आहेत, दे मला धान्य. ते म्हणतो, आता मी कसं देऊ? माझ्याच पोरांना थोडंसं आहे, तुम्हाला कसं देऊ? बघ म्हणला, द्यायचं तर दे, नाही तर नको देऊ, तुझी मर्जी. बरं म्हणला, बाबा घेऊन जावा. त्याच्या लेकराच्या तोंडातलं काढून हे बघा ह्याला दिलं. ह्याला म्हणजे बिचारा बाबाला. आणि बाबा गेला आणि ते म्हणतं, बाबा कुठे गेले? बाबा आता तर बाबा इथं होते, बाबा कुठे गेले? ते आपलं घेतलं आणि गायब झालं. म्हणजे ते देव होते. देवाचा करिश्मा तसाच असतो. देव होते. तर मग म्हणले, आता काय करायला पाहिजे? आता आपल्या पोराला आता खायला नाही आहे, आता काय द्यायचं आपल्या लेकरांना? तर घरामध्ये हरभरे होते. एवढं बायकोला म्हणला, अगं बाई, एवढे हरभरे उकडायला घाल, आपण सगळेच खाऊ. बरं म्हणली, मी उकडाय घालते, सगळेच आपण खाऊ. मग काय केलं तिने? उकडायला घातले हरभरे. उकडायला घातले तर ते उकडच ना, ते हरभरेच उकडना. तर मग म्हणती, बाई मी किती 2 तास झालं, मी एवढे लाकडं जाळले, तरी पण हरभरे काय उकडनात. आता काय करू? आता लेकरांना काय देऊ खायला? आणि रात्र तर भरपूर व्हायली. काय बाई म्हणली, हे माणूस तर असा कोणाला पण वाटून टाकतोय. आपले लेकरं बाळ बघत नाही, बायको बघत नाही, स्वतःची आई बघत नाही, सगळं वाटून टाकतोय. तर म्हणला, असू दे ग, त्यांचं पोट भरलं ना, आपलं पोट भरलं. म्हणली, मग झोपा पाणी पिऊन, ते हरभरे काय उकडनात. बरं म्हणला, तू झाकून ठेव, त्याच्यावर नाही का ईट ठेव. आधी ताट ठेव, त्याच्यावर ईट ठेव, आणि म्हणजे मग ईट ठेवली ना, वजन पडन, उकडून निघते. आणि अर्ध्या तासाने बघ. बरं म्हणली, करते तसं. मग ते लेकरं तोवर झोपी गेले. वाट बघून त्यांना लवकर खायची सवय. झोपी गेले लेकरं. झोपी गेल्यावर लेकरं उठवा लेकरांनो, उठवा बाळांनो, आपले हरभरे शिजले असते ना, आपल्याला खायचं झोपायचं. ते लेकरं काय उठाना. तर मग म्हणली, उठवा बरं तुम्ही जरा. ते बाप बी गेला उठवाय, तरी लेकरं काय उठाना. तर म्हणली, काय करा बाई, लेकरं काय उठाना. तर लेकरला माहिती आहे खायला कायचं नाही तर काय उठायचं, हे का नाही? हरभरे टाकले तर ते शिजाना. तर मग लेकरं झोपले आपले बिचारे उपाशी तापाशी. मग रात्रीचा उशीर झाला भरपूर. मग हे बी म्हणली, बा आता लेकरं झोपले आणि आता आम्ही कुठं खात बसायचंय. बारीक त्या लाकडावर राहिलं तसंच रात्रभर रात्र झाली. लेकरं उठले. आता आई वडील झोपलेले म्हणून वापस लेकरं झोपी गेल्यावर मग म्हणले, आता काय करायचं? आम्हाला तर लय भुका लागल्या आणि आम्हाला तर लय झोप लागली या, आणि झोप बी लागली आणि भूक बी लागली. आता काय करावा? आणि आई बाबा दिवसभर काम करून आले, त्यांना नको उठवायला. तर मग ते लेकरं बसले आपल्या चुली पुढे जाऊन तापत. तर म्हणले, रात्री आपल्या आई बाबाने हरभरे उकडायला घातले होते, बघू उकडे का नाही. पण आई बाबा झोपले तर आपण कसं खायचं? आई बाबाने खाल्लं तर आम्ही खाणार.
मग लेकरं गेले आई बाबाकडं. आई बाबा उठा ना, आम्हाला लय भूक लागली. ते म्हणले लेकरांनो आता सकाळ हो आता पहाटे होईल तर अर्ध्या तासाने उठू, झोपा. मग लेकरं घेऊन वापस झोपले तर मग आई उठली, सडा सारवण केलं त्या लेकराच्या आईनं. सडा सारवण केलं, पाणी भरलं नदीला जाऊन 5-6 घागरीनं. आणि म्हणली आता झाली, आता सकाळ झाली या. आंघोळ पांघोळ करून तुळशीला पाणी घातलं. म्हणली आता तरी बघा, म्हणली शिजलं असलं तर द्या लेकरा बाळाला, नाही तर लेकरं बाळ उपाशी बसते ना. अगं म्हणला आता ते लई शिजलं असं, आता काढ रात्रभर हारावर या. तर मग बायकोला म्हणला तूच काढ, आता मी नाही काढत, मी आंघोळ करायला लागले. तर मग बायको गेली, पळी घेतली, एक ताट घेतलं, लेकरांचे 2-3 ताटं केले, 2 लेकराचे 2 ताटं केले, दोघांवर बायकोचे 2 ताटं केले. आता म्हणले आता हेच आहे खायला, आता काय खाणार आपण. होतं थोडं धान्य, ते बी त्या बाबाला दिलं. मग घेतले ताट, घेतलं भांडं ते पुढं. असं पहिले असं एवढ्याले भांडे होते ना, मातीचे भांडे होते एवढ्याले पहिल्या जमान्यात. घेतलं भांडं पुढं. म्हणली बाई जडलेच लागायला लागल्या. म्हणलं मग हरभरे जड लागते ना, तर का हलके लागते का, जडच लागणार ना हरभरे. काढ म्हणला वाढ, लेकराला वाढ, मला बी खातो बी. आणि हे बघा पळी घेतली आणि असंच हे बघा ढाकण त्या मडक्यावरला असं ढाकण काढायला गेली तर त्याच्यात चमचम 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 चमकायला लागलं. चमचम चमकायला तर नवऱ्याला म्हणती अहो ह्याच्यात हरभरे उकडाय घातलं, ह्याच्यात काय चमकायला लागलंय बघा बरं. ते म्हणतं काय चमकायला लागलं. अगं बाई वाढ म्हणला, आम्हाला भुका लागल्यात, काय चमकायला लागले. हरभऱ्याला म्हणती चमकायला लागले. नाही हो म्हणली, इकडे या तुम्ही, इकडे या म्हणले, तुम्ही इकडे या, लई मोठं कारस्थान झालंय म्हणली, इकडे या. आला म्हणला काय झालंय बघू. बघतो तर चमचम 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 सगळ्या घरात उजेड पडलाय. ते सोन्याच्या हे झालं, सोन्याचं मोवर झाली, सोन्याची गोल 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 सोन्याच्या गोळ्या झाल्या हवडांना. बघा की गाडगं भरून सोन्याच्या गोळ्या झाल्या आता बघा. आणि घाबरून गेले ना, मग कुणी आणून टाकलं का काय, काय झालं का काय. ती म्हणली अहो आपण रात्री हरभरे उकडायला घातले, तेच आहे म्हणली चमत्कार. काय तरी आपले लेकरं रात्रभर उपाशी राहिले, आपण बाबाला दान दिलं आणि बाबा नव्हते ते देव होते. नाही नाही म्हणला, नाही नाही तसं नाही बाबा, कुणी काही चुरून मुरून तर काही आणून नाही टाकलं मध्ये. नाही हो म्हणली, ते बाबा नव्हते म्हणली, बाबा नव्हते ते देव होते. आपल्याला देव देऊन गेला, आपलं शेत पिकत नाही ना म्हणून आपल्याला देव देऊन गेलाय. आणि ते काय म्हणला, शेत पण तुझं भरपूर पिकन, तुम्हाला आता तर दे मला धान, माझे लेकर बाळ उपाशी. ते असा पण म्हणलाय. तर म्हणली शेतामध्ये पण जाऊन बघा, तो आपल्याला ह्या गाडग्याचं खरं वाटन का लोकांनी आणून टाकलंय चोरीचं का आपलं हरभऱ्याचं सोनं बनले. म्हणली पहिलं शेतात चला म्हणली. लेकरांना म्हणली लेकरांना तुम्ही इथं थांबा, या गाडग्यापाशी झाकून एका कोपऱ्यामध्ये ठेवून दिले. म्हणले हात लावू नका, कुणाला सांगू नका, तुम्ही घराच्या बाहेर निघू नका, आम्ही शेतात जाऊन येतात. मग शेतात पेरलं होतं, हरभरा पेरलं होतं, मटकी पेरली होती, गहू पेरलं होतं, ज्वारी पेरली होती शेतामध्ये. बोरीचे झाडं होते, चक्कूचे झाडं होते, आंब्याचे झाडं होते. अहो त्या झाडांना बी फळं, पेरूनला बी फळं आणि गहू ज्वारीला बी एवढं धान्य, नुसतं धान्यच धान्य दिसायला लागले. अरे बापरे म्हणतो, खरंच बाबा नव्हते ते देव होते, देव. असं असतं हो बघा की. हे बघा लोकांना दान करणं लई मोठं पुण्याचं आहे, लई मोठं पुण्य होतं या. हे बघा कुणी बी असलात ना दान करी जा, हो खरंच दान करी जा. मला पण हे बघा बरोबर हे बघा अनुभव आहे, दान करण्यामध्ये किती ताकद आहे. अहो हे बघा एवढं बी असलं ना, कुणी मागायला आलं ना, त्या बघा एवढ्यातलं हे बघा एवढं तरी त्याला द्यायचं आणि बाकीचं आपल्या लेकरा बाळाला खाऊ घालायचं. मी पण आहो पहिल्यापासून मी कामाला जायचे ना, माझंच हे बघा घडीभर तुम्हाला उदाहरणं सांगते. मी कामाला जायचे ना तर मला तिथं जेवण भेटायचं ना, तर एक रस्त्यामध्ये माझ्या ओळखीची बाई होती.
तर तिचे लेकरं 2-3 असं बिचारे असं बसायचे. तर मी हे बघा ती मला बघून एवढी खुश व्हायची आणि मी तिला हे बघा माझ्या हे बघा एवढं मला जेवण यायचं तर त्याच्यामधलं एवढं जेवण मी द्यायचं हो मी त्यांना. असं म्हणायचे की बाई तुझ्या लेकराला खाऊ घालतो आणि एवढं जेवण माझ्या लेकरांसाठी आणायचे. असं असतंय हो हे बघा, दान केलेलं आणि पुण्य केलेलं आपल्या एवढं मोठं आपलं पुण्य होतंय ना, तुम्हाला काय सांगायचंय मुलींनो आणि मुलांनो. म्हणून म्हणते माझे इडो बघ जा. माझे इडो कसं आमची आजी सांगायची हो पहिली. माझी आजी लई पैशावाली होती, माझी आजी लई शेतीबाडीवाली होती. फक्त आमचे वडीलच्या घरी शेती नव्हती, बाडी नव्हती, काय नव्हती. माझे वडील लई बिचारे परिस्थिती नाजूक होती. माझे वडील लई गरीब होते, लई चांगले होते माझे वडील बघा. परे गरिबीनं खाल्लेलं होतं त्यांना लई. मला रडा यायला, मी नाही सांगणार आता, त्यांचं नाही सांगत. हे बघा अशी कहाणी असते हो. बापाचं नाव काढलं ना मला लई रडा येतं. लई आमच्या बापाने दिवस वाईट काढलेले तो आणि आम्ही पण भरपूर वाईट दिवस काढलेले आहेत बघा. आम्ही पण दिवस भरपूर वाईट काढलेले आहेत. म्हणून मला नाही का असं गरिबीची जाणीव म्हणलं ना मला रडायलाच येतं बघा. परी एक माणसं ना आपल्याला माहिती असलं ना तर जगाला माहीत करायला पाहिजे. म्हणजे गरीब हे बघा पोटाला आलं म्हणून हे बघा गरीब नाही राहायचं. काय ना काही कामं करत राहायचं आणि त्याच्यातून बी हे बघा दान पुण्य थोडंफार करत राहायचं. हे बघा कोणी बी हे बघा आपल्या परिवारासाठी कोणी बी करतं या, पण दुसऱ्याच्या परिवाराचा बी विचार केला तर त्याच्यामध्ये हे बघा आपलं भविष्य चांगलं बनतं या. आपण किती बी गरीब असू द्या, काही गरीब पोटाला आलं म्हणून काही गरीब राहायचं नसतं या. आपण बी कामाचे मार्ग काय ना काय काढायचं असतात. हे काम बंद आहे तर दुसरं काम चालू करायचं, हे काम चालू होईल तर अजून तिसरं काम चालू करायचं. म्हणजे मग कसं 2 जागेवरून पैसे आले ना तर आपलं घर चांगलं चालतं या. ह्याच्यामधून आपल्याला दान करून बी करता येतं या. म्हणून म्हणते हे बघा कुणी बी असलं ना तर हे बघा दान करा थोडं का असा ना. आपण मोठे नाहीत ना, आपण गरीब आहेत ना, थोडं तरी. आपण गरीब आहेत, आपण काही उपाशी मारतात का? आपल्यापेक्षा उपाशी मारणारे लई लोक आहेत हो, लई लोक आहेत बघा ना. आता ह्याच शेतकरी एवढा शेतीवाला होता, एवढा धनदौलतवाला होता, पण त्याचं शेतच पिकत नव्हतं बिचारा. काय करणार तेच लागला उपाशी मारायला शेतवाला. तर जास्त गरीबवाला काय करणार तुम्ही सांगा. आणि आम्हासारख्याकडं तर काय नाही, आम्ही काय करायचं. तरी बी मी 12 दगड उचलत राहते. 12 दगड. हे नाही आपल्या हाताला लागला तर त्याला हात लावते, ते नाही हाताला लागला तर तिसऱ्याला हात लावते. माझा असा प्रयत्न आहे बघा जिंदगीमध्ये. आहे बघा बसून राहायचं नाही हो, बसून राहायचं नाही. आता बघा मला हे बघा येडो पण मला बनवायला जमा नाही, तरी पण मी येडो बनवते कसा तरी. माझ्या जीवाला एवढं दुःख आहे. माझं दुःख जर सांगितलं ना तुम्हाला पायाखाली जिमीन सरकन. माझ्याकडे एवढं दुःख आहे, मला सांगायचं म्हणलं ना रात्र पण पुरणार नाही, दिवस पण पुरणार नाही. आणि माझ्या माता बहिणीला एवढं वाईट वाटत ना, म्हणून मी माझं दुःख सांगत नाही. मला इडव किती दिवस झाले मी जुने इडव टाकते. मी इडव पण एक अर्धा आपला शॉर्ट इडव बनवते, गाणे बिण्यावर टाकते. मुलींनो माझ्या मनामध्ये एवढी दुःख भरलेले आहे तुम्हाला काय सांगू मी. एवढं दुःख आहे ना असं वाटते मोठ्याने आरडू मी रडू. कोणत्या तरी रानामध्ये जाऊन एखाद्या झाडाला धरून कवटळून मी रडू की असं की मला कुणीच नाही आहे. असं आहे बघा माझं. मला सगळे आहेत परी मला असून माझा फायदा काहीच नाही. मला सगळं नाव आठवतं. म्हणून हे बघा मी म्हणते की रात दिवस कमवून आपण चांगलं बनायचं. रात दिवस कमवून मला असंच वाटतंय बघा. कुणावर हे बघा कधी कुणावर आशाच नाही करायची, कधी आशाच नाही करायची कुणावर. देव द्यायचं झालं ना हे बघा झापड मारून पण देतोय देव. म्हणून मी ते बघा देवालाच मागत राहते, देवा परमेश्वरा बस कर ना, देवा परमेश्वरा असे एवढं संकट माझ्या
जीवावर येतात. मी काय करणार तुम्ही सांगा. एवढं हे संकट येते तर मी कशी करू, काय करू. आता बघा 1.5 महिना झालं कुणी कामावर नाही, काय नाही. मी वेळ रात दिवस कामं करत होते, हळदी कुंकाचं काम करत होते, पॅकिंगचं काम करत होते. माझं काम 1.5 महिना झालं बंद आहे. अशी येड्यावानी नुसती रडत राहते. हे संकट काय माझं आहे बघा, अजून कमी नाही झालेलं. तरी पण या बघा दवाखान्यातून आले आणि म्हणलं इडव करावा. माझं दवाखान्याचं हे बघा एवढं ट्रे भरपूर औषध आहेत माझ्या पोराला. ट्रे बरोबर एका टायमाला 5-5, 4-4, 6-6, 7-7, 8-8 हजाराचे औषधं आहेत. तरी पण मी तुम्हाला सांगत नाही कोणाला. माझं जर दुःख जर ऐकलं ना तुम्ही की तुम्हाला एवढं माझं वाईट वाटन. म्हणून हे बघा मी म्हणते मी आज दुःखामध्ये तुम्हाला नको दुःख द्यायला पाहिजे. मला असं वाटते तुम्हाला नको दुःख, की माझं ऐकून काय तुम्हाला चांगलं नाही वाटणार. तुम्हाला वाटेल की ह्यांच्यात दुःखभरी कहाणी एवढ्या हुरद्यात ठेवली आहे आणि आम्हाला कधी सांगत नाहीत. मी कधीच सांगत नाही. माझ्या युट्यूबलाच माहिती आहे की माझं दुःख काय आहे. अहो माझं हे बघा लाईफ पण घेत नाही आणि काहीच नाही. मी एवढी परेशान आहे ना. आज 1.5 महिना झालं दवाखाना महाग आहे. मी कशी राहत असन तुम्ही सांगा. हे बघा तरी पण हे बघा मी हे बघा उपाशी राहून तापाशी राहून मी लेकरापुढे उभी असते आणि पैसे जमा करण्यासाठी मी कुठं ह्या बघा हिंडते. रोज आपल्याला 5-6 हजार रुपये लागते दवाखान्यामध्ये. काय करायचं तुम्ही सांगा. सोनं नाणं सगळं मोडलं तोडलं सगळं हे केलं आणि तरी हे बघा तुमच्या पुढं मी अशी उभी आहे. आता हे पण घर आपल्याला सोडायचं का. आता भाडं भरणं व्हाय नाही आपल्याला. सगळे घरी आहे तर भाडं कसं भरायचं तुम्ही सांगा. लोकांचं एवढं कर्ज झालंय ना. कर्ज कशी फेडू ना तेच मला अडचण पडली. मी कर्ज कसं फेडू. कर्ज मला का दिलं लोकांनी की का तर पहिलं मी जिंदगीत कर्ज केलं नव्हतं. मी लागलं तर मीच द्यायचे लोकांना प्रेम. मी कुणाला मागत नव्हते म्हणून नाही बघा मला कर्ज भेटलं. म्हणून मला लोकांनी पैसा दिला. थोडं सोन्यावाल्याने सोनं मोडलं तरी पण हे बघा तुमच्या पुढं मी व्यवस्थित तुम्हाला बोलायला लागले. दुसरी बाई तर हे बघा रडू गरगट केलं असतं. पण मी म्हणते माझ्या जीवाला तकलीफ मी घेते. देवा परमेश्वरा माझ्या माता बहिणीला तकलीफ नको. माझं काही वाईटच वाटत ना सगळ्यांना. माझं काही चांगलं वाटणार आहे का. म्हणून मी ह्या बघा तुमच्या पुढं चांगलीच उभा राहून मी चांगलं येडव करते. आणि यूट्यूबमधून पण मला हे बघा काहीच कसलंच लाईफ घेत होते तर मरणाचं हे बघा कोण नाव ठेवून जात होतं. मला घाण बोलून जात होतं. तरी पण मी तशीच लाईफ घेत होते. घाण बोलण्यामुळं कोणी माझ्या लाईफला येत नव्हतं. एवढ्या माता बहिणी 100 माझ्या माता बहिणी माझे भाऊ बंद 100 उभा राहत होते माझ्या पुढं. कमेंट करत होते, लाईक करत होते, सबस्क्राईब करत होते. आणि हे बघा त्याच्या बोलण्यामुळं कोणी सध्या येत नव्हतं. एवढं वाईट घाण बोलत होतं. माझ्या परिवाराला बोलत होतं. मला काय चांगलं वाटलं का. एक तर मी अनाडे अनपढ हे बघा मला एकाच आकडा पण येत नाही आहे. तरी पण मी यूट्यूबवर आले. मला नव्हतं माहीत की लाईफ घेतलं तर आपलं सबस्क्राईब वाढतात आणि लाईफमध्ये सबस्क्राईब वाढतात. असं कुणी करत नाही हो. मोठे इड वाचतात ना कुणीच नाही बघत एवढं. एखादी माऊली 10 मध्ये एखादी माऊली बघत या. चला रामकृष्ण हरी.